ऐक ना, एक क्वेश्चन आला. बोला की. आपल्या सोबतच असणारे पण कमी हुशार असणारे, ज्ञानाने कमी असणारे, असे बरेच जण आयुष्याच्या शर्यतीत खूप पुढे गेलेत, पण आपणच मागं राहिलोय, असा एक प्रश्न आहे. अहो, खूप उत्तर सोपं आहे. बघा ना, तुम्ही प्राइस डिस्ट्रीब्युशन बघितलं का कधी एखाद्या कॉम्पिटिशनचं? हा. तिथे काय करतात, रँक देताना आधी 3rd नंबरवाल्याला प्राइस दिलं जाते, मग 2nd नंबरवाल्याला प्राइस दिलं जाते आणि लास्टली 1st नंबरवाल्याला प्राइस दिलं जाते. 3rd नंबरवाल्याचं प्राइस 2nd नंबरवाल्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली स्मॉल असते. 2nd वाल्याचं प्राइस 1st वाल्यापेक्षा थोडं स्मॉल असते आणि 1st वाल्याचं हे ग्रँड प्राइज असते. तसंच काही लोकांना आयुष्यात लवकर प्राइज भेटते त्यांच्या आयुष्याच्या शर्यतीत, काही लोकांना वेळाने भेटते. तसंच जर तुम्हाला लेट भेटत असेल तर तुम्ही 1st नंबरवाले असं समजा आणि नाराज होऊ नका. आयुष्याची शर्यती चालूच राहील. उलट तुम्ही देवाचे आभार माना की तुम्हाला त्यांनी 1st रँक दिला, त्यामुळे तुमच्यासाठी किती ग्रँड आहे. सो बी हॅपी, एकदम चिल. आणि अशा मित्रांसोबत हे नक्की शेअर करा जे स्वतःला असे कमजोर समजतायत, नाराज समजतात की मी अजून इथेच आहे आणि बाकीचे पुढे गेले. तर एक लक्षात ठेवा, तुमचे टाइम अजून यायचं आहे. सो बाय.